नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात काल मेल केला असता त्यांना. तर त्यांनी असं सांगितलं होतं की 45% पेक्षा जास्त गुण आहेत. म्हणजे जे विद्यार्थ्यांना 54 आणि 54 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक चाचणी होणार आहे. आणि ही जर याचं टाईमटेबल जे आहे ते काय केलं की 8 ते 10 दिवसानंतर येणार आहे. तर ते टाईम टेबल ऑलरेडी आलेलं आहे. कोणत्या विभागाचं आहे, काय आहे याची सगळ्यांची तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर बघा हे आलेलं टाईम टेबल आहे. तर अमरावतीसाठी बघू शकता हे आलेलं टाईम टेबल आहे. ते ईमेल आयडी सगळं दिलेलं आहे यांनी. तर ही जाहीर सूचना आहे. तर याच्यामध्ये सांगितलं की संदर्भ प्रधान मुख्य वनरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर इथे हे दिलेलं आहे. यानुसार पाहिलं तर महाफॉरेस्ट इथे ही जाहिरात दिलेली आहे ती प्रसिद्ध झाली होती. तर त्याच्या संदर्भात कळवण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांची फिजिकल टेस्ट आहे ती 20 जानेवारी ते 24 जानेवारी 8 ते 6 या वेळात आहे. तर ते तपासणीचं कार्य आहे ते होऊ शकतं बांबू गार्डन वडाळे अमरावती तालुका जिल्हा अमरावती इथे होणार आहे. तर तिथे ही वेळा हे वेळापत्रक तुमचं प्रसिद्ध होईल त्या वेळात. म्हणजे 20, 21, 22, 23, 24 टोटल 5 दिवस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना आहे ते तुम्हाला कळणार आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला मेलद्वारे कळवण्यात येणार आहे प्रत्येकाला. त्याच्यानंतरनं तुम्हाला संबंधित शारीरिक पात्रता आणि कागदपत्र तपासणीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवाराचे धाव चाचणीकरता वेगवेगळ्याने बोलवता येणार आहे. तुम्हाला सेपरेटली बोलवता येणार आहे. त्याच्यानंतरनं जी रनिंगची आहे त्याचा कालावधी 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024 रोजी 5 दिवस होणार आहे. पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं तुमचं रनिंग होणार आहे. त्यांनी वेगळं केलेलं आहे. रनिंग होणार आहे. आता ही रनिंग कुठे होणार आहे? अतिरिक्त अमरावती स्थळ क्षेत्र नांदगाव पेठ इथे होणार आहे. एम-आय-डी-सी तालुका अमरावती इथे होणार आहे. त्याच्यानंतर याचे सेपरेट तुम्हाला टाईमटेबल होऊ शकेल. त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट कोणते-कोणते लागेल त्याची माहिती दिलेली आहे त्यांनी. तर बघा ओरिजिनल डॉक्युमेंट त्यासोबत काय करायला की तुम्हाला एक सेट झेरॉक्स घेऊन जायला लागणार आहे तुम्हाला आणि त्याचे काय करायला लागेल झेरॉक्स घेऊन जाणार आहे. त्याच्यासोबत तुम्हाला काय करायला लागेल ते सेल्फ अटेस्टेड करायला लागेल. म्हणजे स्वतः काय करायचं नाव लिहायचं आहे तिथे स्वतःचं आणि एक सही करायची आहे तारीख लिहून. आता कोणते-कोणते डॉक्युमेंट लागणार तुम्हाला हॉल तिकीट लागणार आहे. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र लागेल तुम्हाला. प्रवेशपत्र आणि परीक्षा केंद्रावरील ओळखपत्र. त्याच्यानंतरनं म्हणजे जे तुमचं ओळखपत्र आहे तेच. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन भरणा केलेली ती अर्जाची प्रत तुम्ही ते ऑनलाईन ॲप्लिकेशन त्याची प्रत लागेल. शैक्षणिक अर्हता उच्च शैक्षणिक अर्हता संदर्भातचे तुम्हाला काय करायला लागेल पत्र लागणार. म्हणजे कशी की तुमचे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन याचे सगळ्यांचे तुम्हाला सर्टिफिकेट लागतील. मार्कशीट सगळ्या. त्याच्यानंतर वयासंदर्भात दाखला म्हणजे काय जन्म प्रमाणपत्र, 10वीचं सर्टिफिकेट लागेल किंवा टीसीची झेरॉक्स चालेल. कुठलीही चालेल 10वी, 12वी कधीतरी झेरॉक्स असेल ती द्या. त्याच्यानंतर समांतर आरक्षण असेल कुठलं, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त याच्या संदर्भात सर्टिफिकेट लागेल. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील आदिवासी असल्याचं रहिवासी प्रमाणपत्र लागेल. नॉन क्रिमिनल लागू असेल व्ही-जे, एन-टी त्याच्यानंतरनं एस-बी-सी, ओ-बी-सी या कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. ई-डब्ल्यू-एस असेल तर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला, ज्याची फॉर्मॅट तुम्हाला मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देईन. एस-टी उमेदवार असेल तर त्यासाठी काय केलं की कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला अनिवार्य आहे इथे. त्याच्यानंतर आत्महत्या शेतकऱ्याची पाळली असेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला सर्टिफिकेट लागेल आणि आधार कार्ड या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. ओके. हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.